प्रत्यक्षम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि सागरेणाविष्कृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। सागरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्देवो वन्दे मुक्तये। ज्ञानप्रदापविलसतोषणावृतं च अद्वैतभावपटुतारिककुटिलस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानोऽद्येन एव। श्रीरङ्गनाथं गुरुराय नमस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। काल आपण बघितलं या वेदांत विचाराचा अधिकारी कोण, त्याच्यासाठी काल आपण अधिकाऱ्याची जी लक्षणं आहे किंवा जी साधन चतुष्टय संपन्नता म्हणतो ते काल आपण नकाशा बघितला. विवेक, वैराग्य, समाधी षट्क आणि मुमुक्षुत्व किंवा जिज्ञासा. विवेकाचा विचार केला आपण काल, वैराग्याचाही विचार केला. समाधी षट्क म्हणजे काय तर शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. शम शब्दाचा सरळ अर्थ होतो वासना निग्रह. काय? वासना निग्रह. परमार्थास प्रतिबंधक असणाऱ्या ज्या काही विषय भोगाच्या वासना आहेत त्या वासनाला त्या ठिकाणी प्रतिबंध करणे म्हणजे आवर घालणे किंवा त्या वासना निवृत्त करणे, याला काय म्हणायचं? शम. आता हे जे शम आहे तर दमाला कारण तेच आहे, श्रद्धेलाही सुद्धा कारण तेच आहे, उपरमला कारण तेच आहे. पुढे काय आहे की समाधान आणि पुढे काय आहे की तितिक्षा. दम म्हणजे काय तर हे जे बाह्य इंद्रिय आहे, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण किंवा पंचज्ञानेंद्रिय, आणि हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ह्यांचा सारखा ओढा जो आहे, ती ओढ जी आहे ती कुठे आहे? विषयाकडे आहे. आणि म्हणून या बाह्य इंद्रियांना विषयापासून त्या ठिकाणी आवर घालणे याला काय म्हणायचं? दम. आपली एक कबीरदास महाराजांची म्हण आहे किंवा दुहाच आहे, मन गया तो जान दे मत जान दे शरीर, नाही खिचे कमान तो कहा लगेगा तीर. मन गेलं तर जाऊ द्यायचं, एखाद्या वेळेस अंतकरण गेलं तरी जाऊ द्यायचं, परंतु काय करायचं की आपली जी इंद्रिय आहे यांना काय करायचं की आवरून धरायचं. किती मंडळी आहेत आज की त्यांना हॉटेलमध्ये खावं वाटतं, पण चला आता आपण महाराज आहोत, वारकरी मंडळी बरीच दिसती, ते मग खायचं नाही म्हणजे लाजकाजक होईना, पण त्यांनी त्या ठिकाणी त्या इंद्रियावर काय घातला? आवर घातला. याला काय म्हणायचं? दम. आणि श्रद्धा, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारे जे सद्गुरू आहेत किंबहुना जी वेदांत वाक्य आहे त्यांच्यावर अत्यंत विश्वासास काय म्हणायचं? श्रद्धा. विश्वासाची परिसीमा याचं नाव काय आहे की श्रद्धा. काल आपण श्रद्धेचं थोडक्यात सांगितलं, श्रद्धा तो वगैरे आलेला आहे, पण विश्वासाचा अगदी शेवटचं टोक परिपक्व विश्वासास काय म्हणतात? श्रद्धा म्हणतात. तुकोबरायाने लिहिलेलंच आहे की विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होईल त्याची. पण तो परिपक्व विश्वास पाहिजे. त्याला अलीकडल्या भाषेत बोलायचं झाल्या 100% काय असायला पाहिजे? विश्वास. पण विश्वासापेक्षाही इथे कुठला शब्द दिलेला आहे, कुठलं पद घातलेलं त्यांनी? श्रद्धा. कारण विश्वासास एक आपल्याला म्हण आहे की त्याने माझा विश्वासघात केला, कदाचित घात होण्याची काय आहे? शक्यता आहे.
पण श्रद्धेमध्ये नाही. म्हणून पूर्ण श्रद्धा असायला पाहिजे. खरं तर विश्वास आणि श्रद्धा हे जवळजवळ सारखंच आहे, परंतु विश्वासाची परिसीमा, विश्वासाची परिपक्व अवस्था, याचं नाव काय आहे की श्रद्धा आहे. मागे मी आपल्याला याच्यासाठी 1-2 दृष्टांत दिली होती, थोडक्यात देतो. एक असं राजा असतो, राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि राजाने बरेच उपाय केले, परंतु त्या प्रजेसाठी काही पाणी मिळत नाही. कोणाला मी म्हणतो पाण्यासाठी जनता मरायला लागली. राजाने विचार केला काय करावं, म्हणून राजा आणि प्रधान दोघे पाण्याच्या शोधार्थ निघाले. फार दूर अरण्यामध्ये गेले, भयंकर असे थकले. बरोबर काही डबे वगैरे घेतले, ते जेवण वगैरे केलं, थोडं पाणी प्यालं. राजाला काय झालं, थोडीशी झोपेची लहर आली आणि म्हणून राजानं त्या प्रधानाच्या मांडीवर आपलं मुंडकं दिलं, उसं दिलं आणि झोपला. झोपल्याबरोबर काय झालं की हे जे पिंगळे वगैरे हे पक्षी असतात ना, ते काय करतात, काही भविष्य, आणि म्हणून एक पिंगळा काय करू लागला की भविष्य सांगू लागला. तो पिंगळा भविष्य काय सांगत होता, तो पिंगळा भविष्य काय सांगत होता की हे प्रधाना, तो आणि तुझा राजा, प्रजेचे हा जो दुष्काळ आहे प्रजेवर आलेला पाण्याचा, हा दुष्काळ निवृत्त करण्यासाठी तुम्ही पाण्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न करून राहिलात, पण पाणी मिळत नाही. त्याच्यासाठी एक सोपा उपाय सांग. म्हणजे काय, बाजूला जे तलाव आहे, त्या तलावामध्ये काय आहे की विहीर आहे. तू एक काम करायचं, तलवार घ्यायची आणि तलवार घेऊन राजाचा शिरच्छेद करायचा. राजाचं शरीरापासून शिर, धडापासून मुंडकं वेगळं करायचं. थोडं रक्त घ्यायचं, पावभर, याला आपण 250 मिली म्हणतो, आणि ते रक्त घेऊन त्या विहिरीमध्ये जर शिंपडलं, तुडुंब अशी विहीर भरून येईल आणि तो तलावही पाण्यानं भरेल आणि तुमच्या राजाच्या प्रजेला मुबलक असं पाणी मिळेल. पुन्हा तो पिंगळा काय बोलतो, तुला असं वाटेल मग राजाच मारायचा, प्रजेला पाणी पाजायचं, त्याला काय अर्थ आहे. असं हे 25 झाडं आहे, त्या 25 झाडामध्ये क्रमांक 10ची अशी एक वस्तू ती संजीवनी वल्ली आहे, आणि त्या वल्लीचा तो काय करायचा की त्या झाडाचा रस घ्यायचा आणि राजाच्या त्या शरीराच्या मधात लावला, परत राजा जिवंत होईल. प्रधानाला असं वाटलं की आपण एक काम करू, अगोदर प्रयोग करून पाहू. म्हणून प्रधानानं तलवारीनं त्याची करंगळी तोडली, तो रस घेतला त्या झाडाचा, रस लाभल्यावर ती करंगळी काय झाली, ती जोडल्या गेली, जुटली. मग प्रधानानं निर्णयच घेतला की आता आपल्याला या जनतेचे जे दुर्भिक्ष आहे काढून टाकायचं. प्रधानाला राजाच्या छातीवरती बसला, तलवार घेतली त्याने आणि तलवार अशी कंठावर लावली. तलवार कंठावर लावल्यानंतर राजाला जाग आला आणि राजाने डोळे उघडले आणि वर बघतो तर माझा प्रधान आहे, माझ्या छातीवर बसलेला आहे आणि तलवारीनं माझं शिरच्छेद करीत आहे. एवढं राजाने बघितलं, पुन्हा काय केलं की डोळे बंद करून घेतले. पुढे प्रधानाने शिरच्छेद केला, रक्त वगैरे घेतलं, त्या विहिरीला पाणी आलं, तलाव तुडुंब भरला. पुन्हा त्यानं ती वल्ली आणली, राजावर तो औषधोपचार केला, राजा जिवंत झाला, संपूर्ण प्रजा सुखी झाली आणि व्यवस्थित नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू झाला. प्रधानाच्या मनामध्ये सतत एक प्रश्न यायचा, काय की राजा मला आज विचारील, उद्या विचारील, खरे आपण पाण्याच्या शोधार्थ गेलो होतो, मी झोपलो होतो, पण तू माझ्या छातीवर बसला, माझा शिरच्छेद का करीत होता, हे कधीतरी मला कोण विचारेल, प्रधान विचारेल, हे राजा विचारेल. असं कोणाला वाटू लागलं की प्रधानाला. प्रधान सारखा दररोज विचार करायचा का आज नक्की आपल्याला राजा हे विचारल्याशिवाय राहणार नाही, दररोज. त्याला वाटलं बा राजाच्या पाठीमागे व्याप आहे, आज ध्यान नाही राहणार, उद्या ध्यान नाही राहणार, 1 महिना 2 महिने असं होता होता 1 वर्ष उलटलं. पण कधीही त्या राजाने प्रधानाला त्या बाबतीत काही ब्र सुद्धा काढला नाही. जवळजवळ काय झालं की 1 वर्ष पूर्ण झालं आणि ज्या दिवशी प्रधान त्या राजाच्या छातीवरती बसला, शिरच्छेद केला, त्या दिवशी बरोबर त्याच वेळेला प्रधानाला राहवलंच नाही आणि प्रधान राजाकडे गेला, म्हणे राजेसाहेब तुम्हाला काही आठवतं का, म्हणे काय, आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होते
आपण पाण्याच्या शोधार्थ जंगलामध्ये गेलो होतो, हे तुम्हाला आठवतं का? म्हणे हो. बर, तिथे गेल्यानंतर एका तलावाच्या कडेला, तलावात पाणी नव्हतं, आपण एका झाडाखाली जेवण केली, झोपलो, हे आठवतं का? म्हणे हो. त्याच्यानंतर मी तलवार घेतली, तुमच्या कंठाला लावली आणि तुमचा शिरछेद करीत होतो, शिरच्छेद, हे आठवतं का? म्हणे हो. मग राजेसाहेब, तुम्ही आतापर्यंत मला एकदा तरी असं विचारायला पाहिजे होतं, काय बा तू माझा शिरच्छेद का करत होता, मला का कापत होता, असं एकदा तरी विचारायला पाहिजे होतं का नाही? त्यावेळेस राजाने फार सुंदर उत्तर दिलं. राजा म्हणू लागला, प्रधाना, माझा तुझ्यावर एवढा पूर्णपणे विश्वास आहे की माझा प्रधान माझ्या वाईटासाठी कधीच कुठलं कृत्य करणार नाही. बघा, शिरच्छेद म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. म्हणजे राजाचा शिरच्छेद होतो, राजाला तू मारतो, जीवच मारतोय, तरीही राजाचा त्या प्रधानावर पूर्ण विश्वास आहे की माझा प्रधान माझ्या वाईटासाठी कधीच चुकीची, आधी ही चुकीची क्रिया नव्हती तर कोणती होती, पण तरीही त्या राजाचा त्या प्रधानावर काय होता की पूर्ण संपूर्ण काय होता, विश्वास. एवढा विश्वास पाहिजे. विश्वास श्रद्धावान लभते ज्ञान. दुसरं जर उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये आलेलं आहे. जेव्हा रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण ह्यांना ऐरावण मैरावण यांनी चोरून नेले आणि चोरून नेल्यानंतर त्या भोयराने गेले म्हणतात ते. हनुमंत शोध घेत घेत त्या गावामध्ये गेले. हनुमंताला कळालं की इथे ऐरावण मैरावण रावणाचे कोणते मामा असतात, त्यांचं फार मोठं काय ते वैभव असतं. आणि त्या ऐरावणाने मैरावणाने त्या दिवशी त्या ठिकाणी महाराज जाहीर करून टाकलं होतं की उद्या रामाचा लक्ष्मणाचा त्या देवीला बळी द्यायचा. त्यांच्या गावात जी देवी होती त्या देवीला बळी द्यायचा, त्यांची मिरवणूक काढायची. म्हणून हनुमंतराया रात्रीच देवीच्या मंदिरामध्ये गेले. गेल्यानंतर त्या देवीला सांगितलं, आई माय उठता का उठवू तुम्हाला? तुम्ही तुमच्या मनानं उठता का उठवू? आई काही उठे ना म्हणतात. ते हनुमंतरायाने ती देवी घेतली म्हणतात आणि त्या मोरीमध्ये घातली. जाऊन पाताळा गेली देवीची अवकाळा. आणि हनुमंतरायाने स्वतः सिंदूर वगैरे अंगाला लावून देवीचं स्वरूप घेतलं. आणि मग हनुमंतरायाने आतून आवाज दिला, उद्या 12 वाजता अगोदर मला दुधाचा, दह्याचा, लोण्याचा, सर्वाचा काय करा की त्या ठिकाणी आहार द्या, अभिषेक करा. आणि तोही दरवाजा उघडून माझ्या समोर येऊन नाही, वरतून मोठं काय की त्या ठिकाणी छिद्र आहे त्या बोक्ष्यातून ते टाकायचं. आणि नंतर वरतून रामाला लक्ष्मणाला या ठिकाणी बली द्यायचं, कुणीही आधी यायचं नाही. ठरल्याप्रमाणे ते सगळं झालं महाराज. दूध, दही, लोणी, तूप यांना अगोदर हनुमंतराय तृप्त झाले. आणि वरतून मग राम लक्ष्मण त्या ऐरावणाने मैरावणाने टाकले. टाकल्यानंतर आता त्या रामायणामध्ये भरपूर असं वर्णन आलेलं आहे. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण थरथर कापत होते. हनुमंतरायाने अगदी पूर्ण उग्र रूप देवीचं धारण केलेलं होतं. शेवटी अंतिम काळाला, त्या मरण्याच्या वेळेला त्याची अंतिम इच्छा विचारित असतात. तर हनुमंतरायाने देवीच्या रूपामध्ये रामाला आणि लक्ष्मणाला विचारलं. काय विचारलं की आता तुम्हाला मी आता एक काही 4-10 क्षणामध्ये मी तुम्हाला गिळंकृत करणार आहे, खाणार आहे. तुम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून कोणी वाचू शकतो का, याचं काही तुम्हाला त्या ठिकाणी असं कोणावर विश्वास आहे का? रामाने सांगितलं, भरताने वाचवलं असतं, पण भरत कुठे आहे आता? तिथे नंदीग्राममध्ये आहे. लक्ष्मण मला वाचू शकतो, पण लक्ष्मण सुद्धा माझ्याबरोबर आहे. शत्रुघ्न कुठे आहे? तिकडे अयोध्येमध्ये आहे. त्यांनी वाचवलं असतं, परंतु आम्हाला 100% विश्वासाने खात्री आहे की आमचा हनुमंतराय आम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. अरे ते हनुमंतराय म्हणजे देवी म्हणते की मी तुम्हाला आता गिळंकृत करणार आहे. आणि आता गिळंकृत करणार, इथे हनुमान कसं काय? इथे हनुमान येऊन तुम्हाला वाचू शकत नाही. त्यावेळेस रामानं सांगितलं का आम्हाला काळाने पोटात जर गडप केलं
तर त्या काळाच्या पोटातून सुद्धा काढायचं काम कोण करेल? हनुमंतराय करेल. एवढा आमचा त्या हनुमंतरायावर काय आहे की विश्वास आहे. ही विश्वासाची काय की परिपक्व अवस्था नाही. याला काय म्हणायचं? श्रद्धा. त्याच्यानंतर आहे उपरम. उपरम म्हणजे काय? हे बघा, वेद विहित कर्माची जी साधनं आहेत ती कोणती आहे? श्री, धन, पुत्र, तुमचा हा पैसा, हा प्रपंच, सगळं वेद विहित कर्माची काय साधन आहे. तुमचा संसार म्हणजे काय तो वाईट आहे, बेकार आहे ही गोष्ट नाहीये. तुम्हाला वेद विहित निष्काम कर्म त्या प्रपंचामध्ये करता येते. अतिथी जेव घालता येतो का नाही तुम्हाला? तुम्हाला उपकार करता येतो का नाही? त्यातले त्या शेतकरी हा वर्ग तर असा आहे की दररोज पुण्य करणारा काय की शेतकरी करणारा वर्ग आहे. म्हणून वेद विहित कर्माची जी काही साधन आहे, श्री, धन, पुत्र वगैरे, यांचा शेवटच्या काळामध्ये विधिपूर्वक परित्याग करणे याचं नाव काय आहे? उपरम. आणि त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणायचं? संन्यास. याचं विधिपूर्वक काय करायला पाहिजे? त्याग. काही मर्यादेपर्यंत तुम्ही प्रपंच करायला पाहिजे. मुलांची लग्न झाली की तुम्ही त्यातनं काय झाले की मोकळे झाले, मुला मुलीची लग्न करणं, मग तुम्ही विधिपूर्वक त्याचा त्याग करायला. यालाच काय म्हणायचं? उपरम. हे कधीतरी करायला लागेल तुम्हाला, कारण तुम्ही म्हातारे होईपर्यंत तुम्ही प्रपंचच करायचा असं कधी नाही. हे कधीतरी तुम्हाला करावं लागेल. याला म्हणायचं उपरम. यालाच म्हणायचं संन्यास. आणि त्या संन्यासामध्ये, संन्यासाच्या प्रकारामध्ये किती प्रकार आहे? पांडुरंग महाराज मागे सांगितलं आपण. कोटीचक, बहुधक, हंस आणि परमहंस. उपरम संन्यास किती आहे? 4. कोटीचक, बहुधक, हंस आणि परमहंस. कुटचक म्हणजे काय? आता एकदम तुमच्याकडनं हे सुटणार नाही. बरं बघून सुटेल का? नाही महाराज, नाही सुटणार नाही. जरा लांब घरापासून दूर अशी कुटी बांधायची शेतात. उठले की तिथं जायचं, चिंतन करायचं. उठले की तिथं जायचं, गाथीचं पारायण करायचं. उठलं की तिथं जायचं, ज्ञानेश्वरीचं काय करायचं? पारायण करायचं. याला कोणता संन्यास म्हणायचा? कुटीचक. पुढे पदार्थ संज्ञा वर्णन आहे त्याच्यात दिलेलं आहे, त्याचं विश्लेषण नाही दिलं. पण नुसतं काय की संन्यास किती? 4. कुटीचक, बहुधक, हंस आणि परमहंस. कुटीचक संन्यास. कुटीचक संन्यास यात अडचण आहे थोडी. कशी अडचण आहे? तुम्ही समजा गाथीचं पारायण करायला बसला, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला बसला आणि तुमची पळाटी डोक्याच्या वर गेलेली आहे. हे करायला लागलेलं आहे विनायक महाराज त्याला. आणि त्याच्यात वानरं आली. काय आले? वानरं आली आणि त्या कैऱ्या खायला लागले. तुमचा संन्यास मला माहिती दम धरणार नाही. संन्यास दम धरणार. दम कधीतरी काही विघ्न नाही आलं तोपर्यंत तो संन्यास काय करतो की दम धरतो, थांबतो. मग कुटीचक संन्यास चांगला आहे परंतु तो थांबत नाही. मग त्याच्यामुळे कोणता संन्यास पाहिजे? बहुधक. फिरता, बहता पाणी आणि फिरता साबण. 1-2 गावाला राहायचं. हे 1-2 दिवस एका गावात राहायचं, नंतर दुसऱ्या गावात जायचं. का बरं? शिष्याचा सुद्धा मोह अंतःकरणामध्ये लागू नये, निर्माण होऊ नये, याच्यासाठी त्यांना सारखं काय करायला पाहिजे? फिरायला पाहिजे. त्याच्यानंतर 4था संन्यास आहे हंस संन्यास. हंस संन्यास याच्यामध्ये बरंच असं चिंतन आहे. हंस हा प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरामध्ये हंस हा असा सारखा काय सुरू असतो. हंस हा बाहेर फेकले काय होतं? श्वासामार्फत हंस हा. एका कवीचं म्हणणंच आहे, अरबीन चरबीन चोच चरबीन ऐसा उलटा हंसारे आणि उस हंसन को उलट फिरावे ओही गुरु का बच्चा रे. कारण हंस हा 2 विसर्ग आल्यामुळे त्याचा काय झाला की प्रतिलोम झाला आणि तिथे काय झाला? सो तयार झाला. आणि सो तयार झाल्यानंतर सोहम असा सारखा जप करणे आणि ते ब्रह्म मी आहे अशी अनुभूती या महावाक्याच्या द्वारे घेणे, याला कोणता संन्यास म्हणायचा? हंस संन्यास. हा एक त्याचा अर्थ झाला. दुसरा अर्थ कोणता आहे? कारण पक्षी 3 आहे. तसे बरेच पक्षी आहेत, कावळा, बगळा आणि हंस.
असे 3 प्रकार 3 पक्षाचे आहेत. तिन्हीची मला वाटतं क्रियापद्धती आहे ही सुद्धा कशी आहे की वेगळी आहे. कावळा काय करतो माहिती आहे की तुम्हाला? कावळा म्हणजे कोण? पामर लोक जी आहेत ते कावळ्याच्याच जातीचे आहेत. वांता का वाढिलिया, साजूक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जायचा. ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर चिंतन केलंय. वांता का वाढिलिया, एखाद्या मुलानं वांती केलेली आहे किंवा हे वाढलेलं आहे. साजूक का सडलिया, हा गावरान तुपाचा साजूक शिरा आहे काय सडलेला पदार्थ आहे. विवेकू कावळिया नाही जायचा, कावळ्याच्या जातीला तो विवेक नाहीये. काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये याचा विवेक ज्याला नाही ते कोणत्या जातीचे आहे? ते कावळ्याच्या जाती. त्याच्यानंतर बगळा आहे. बगळा जरा वेगळा आहे. बगळ्याची जाती कशी आहे की वेगळी आहे. बगळ्याच्या मनामध्ये एक असतं आणि बाहेरून दाखवतो मात्र ते काय की दुसरं. दांभिकता ज्याला आपण म्हणतो ते बगळ्याकडे असते. जसे दांभिक लोक जे आहेत ते कोणत्या जातीचे आहेत? बगळ्याच्या जातीचे आहेत. आणि त्या बगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं 2 प्रकारचे बगळे आहेत. काळे सरकार माहिती आहे का तुम्हाला? काही बगळे बसले तरी पांढरेच म्हणजे ढवळेच आणि उठले तरी ढवळे. पण काय हे बगळे उडाले की ढवळे आणि बसले की गवळे. हा असते का नाही पांढरून महाराज? बोरून काय असते त्यांच्यावर असे टिपके असतात ते गवळे असतात. खरं ते ढवळे राहत नाही, पांढरे राहत नाही. हा कधी पांढरे दिसतात? ते उडाल्यानंतर पांढरे आणि बसल्यानंतर ते म्हणजे उडाल्यानंतर ढवळे आणि बसल्यानंतर महाराज गवळे. तसे माणसं बाहेर गेले की ढवळे आणि घरी आले की गवळे. त्या घरच्याला माहित राहतात हे कसे आहेत, हे काही कामाचे नाही. जाऊ द्या. तो बगळा काय करतो? नदी तीरावर बसतो, खडकावरती बसतो आणि त्या बगळ्याला बरेचसे अशा माश्या खायच्या असतात. पण एक माशी त्याच्या समोर येते, तो अगदी डोळे बंद करतो आणि त्या बगळ्याला माहिती आहे की ही माशी जर खाल्ली तर आपला इकडे जिकडे तिकडे आपली जाहिरात होईल की हा बगळा जप करीत नाही, फक्त माश्या खाण्यासाठी इथे बसला. म्हणून ती माशी त्याच्या समोर आली की तो त्या माशीकडे ढुंकून सुद्धा पाहतच नाही, तिच्याकडे बिलकुल पाहत नाही. ती माशी इकडून तिकडून अशी हिंडते तरी तो बगळा डोळे बंद करून फक्त गुपचूप बसलेला असतो. आणि मग ती माशी बाकीच्या माशांना सांगते की बाई साधू असा आहे की कोणाकडून डोळे उघडून सुद्धा पाहत नाही, साधू कसला आहे. आणि मग हजारो माश्या दर्शनाला येतात आणि त्यातल्या 4-10 खाल्ल्या तरी कोणाला माहिती होत नाही. ही झाली बगळ्याची जात. मन मैला ऊपर उजाला, एक पाव पर ध्यान, लोग कहते साधू साधू बडी कपटकी खान. हे कोणाचे जाते? बगळ्याचे. दांभिक लोक म्हणजे बगळ्याच्या जातीचे. आणि हंस काय करतो? क्षीरनिर याचं पृथक्करण करतो आणि अनात्मवर्ग निर सांडूनी आत्मरसाचे क्षीर सरता तिचे सविचार राजहंस. अनात्मवर्ग जेवढा आहे हे सर्व पाण्यासारखं आहे आणि आत्मवस्तू जी आहे ती दुधासारखी. या आत्मक्षीराचं जे सतत सेवन करतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. याला काय म्हणायचं की हंस. याला कोणती जात म्हणायची? हंसाची. याचा अर्थ असा आहे मुक्त पुरुष, उत्तम जिज्ञासू हे कशाचं सेवन करतात? हे आत्मरूपी क्षीराचं काय करतात? सेवन करतात. म्हणजे त्याच्यामध्ये रममान असतात. आणि परमहंस म्हणजे काय? अत्यंत हंस या संन्यासाची परिपक्व अवस्था म्हणजे परमहंस. तसं स्वामी विवेकानंद, आता हे आपले रंगनाथ बाबा, सदानंद बाबा किंवा गजानन बाबा, हे कुठली मंडळी आहे? परमहंस. डोळे ते देहीच असताना ते विधेय स्थितीत राहणे याला काय म्हणायचे की परमहंस. म्हणून इथे उपरम या शब्दाचा अर्थ काय आहे की विधीपूर्वक प्रपंचाचा परित्याग, याला काय म्हणायचं? उपरम. आणि त्याच्यानंतर काय आहे? समाधान. साधनानुष्ठान करताना चित्ताची झालेली जी एकाग्रता आहे त्याला काय म्हणायचं? समाधान. हे आता आपण शिकून राहिलो ना, ते शिकत असताना आपल्या चित्ताची काय व्हायला पाहिजे? एकाग्रता. उगीच बळजबरीने यायचं, नाईलाजाने यायचं, सकाळी उठल्यानंतर जरा जीवावर यायचं असं नाही.
अगदी तिथे बसल्यानंतर एकाग्र चित्तानं ते श्रवण केलं आणि त्याच्यानंतर जे समाधान लाभतं याला काय म्हणायचं, ते समाधान. नाही तर एक समाधान आहे साधन करीत असताना चित्ताची एकाग्रता, आणि दुसरं समाधान आहे मुक्त झाल्यानंतर, चित्त बाधित झाल्यानंतर ती एकाग्रता. तर इथे कोणतं समाधान सांगितलं, आपण साधन करीत असताना चित्ताची झालेली जी एकाग्रता आहे त्याला काय म्हणायचं, समाधान. आणि 6व्या षटकातील 6वं साधन कोणतं आहे, तितिक्षा. हे सर्वात मोठं साधन आहे. सुख दुःख निंदा स्तुती रोग क्षुधा पिशाच्यादिकापासून होणारा त्रास, हे जे तुम्हाला होणारा त्रास आहे हा त्या ठिकाणी दुःखावातून सुखदुःखावातून सहन करणे याला काय म्हणायचं, तितिक्षा. अगदी मराठीत म्हणजे कुरकुर न करता सहन करणे याला काय म्हणायचं, तितिक्षा. नाही तर दात ओठ खाऊन ती शांती काही कामाची नाही. एखाद्या वेळेस प्रतिकूल परिस्थिती झाली तरी सहन करायची, आणि एखाद्या वेळेस अनुकूल परिस्थिती झाली तर फार काही हर्षित व्हायचं नाही, याला काय म्हणायचं, तितिक्षा. पण आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक हे तिन्ही दुःख आल्यानंतर ते त्या ठिकाणी सहन करण्याची क्षमता ज्याची आहे त्याला काय म्हणायचं, तितिक्षा. असा. आणि जिज्ञासू, ज्ञातुम तू इच्छा, परमात्म्याला भगवंताला जाणण्याची जी इच्छा त्याला काय म्हणायचं, जिज्ञासा. म्हणजे कळलं ना आपलं तर काय झालं. आणि त्यालाच म्हणायचं मुमुक्षू. मुमुक्षू म्हणजे काय, मोक्षेच्छावानास काय म्हणतात, मुमुक्षू अधिकारी. आणि त्या अधिकाऱ्यामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या 4 साधनांनी जो युक्त तो या विचाराचा अधिकारी आहे, बाकीचे या विचाराचे अधिकारी नाही. आणि त्या जिज्ञासूमध्ये 3 प्रकार पडतात, उत्तम जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू आणि कनिष्ठ जिज्ञासू. उत्तम जिज्ञासूचं देहावसान अगदी होता होता, म्हणजे ते असं देहावसान जर त्याचं झालं, उत्तम जिज्ञासू जो असतो तर त्याचा पुढच्या जन्मामध्ये ताबडतोब काय होतं की उद्धार होतो. मध्यम जिज्ञासू असेल तो सत्य लोकाला वगैरे जातो आणि परत खाली येऊन तो पवित्र कुलामध्ये ज्ञानी लोकांच्या कुलामध्ये जन्म घेतो. आणि कनिष्ठ जिज्ञासू जर असेल आणि त्याचं जर देहावसान झालं तर तो परलोकाला जाऊन परत श्रीमंत कुलामध्ये काय होतं की जन्माला येतो. सोप्या भाषेत उत्तम जिज्ञासू मुक्त होतो, मध्यम जिज्ञासू ज्ञानी कुलात जन्म घेतो आणि कनिष्ठ जिज्ञासू हा श्रीमंताच्या कुलामध्ये जन्म घेतो. अधिकारी किती आहे, 3 प्रकारचे. खरं तर असं आहे, काही अधिकारी कर्पूर बुद्धीचे असतात, काही अधिकारी गोवऱ्या बुद्धीचे असतात आणि काही अधिकारी शेण्या बुद्धीचे असतात. काय फरक आहे त्याच्यात? कर्पूर बुद्धीचा अधिकारी जो असतो ना, नुसता तुम्ही स्पर्श केला अग्नीचा, काय ती पाजळलेली होती कापुराची वाती आणि ओवाळीचा आरीची, कर्पूर बुद्धीचे. काही त्याला घासघीस करायचं काम नाही. ह्या गोवऱ्या असतात, शेण्या गोवऱ्या, रान गोवऱ्या. त्या गोवऱ्या आणल्यानंतर त्यांना जर पेटवायचं असेल काही लागत नाही त्याला. थोडंफार इकडून तिकडून आपण वाळलं गवत वगैरे आणलं आणि ते टाकलं आणि थोडा पेट घेतला की 1 मिनिटाच्या आत ती गौरी काय करते, पेट घेते. तसं मध्यम बुद्धीचे काही, मध्यम अधिकाराचे इकडून तिकडून थोडंसं सांगून ते ताबडतोब काय होतं ते नाही. आणि शण्या बुद्धीचे म्हणजे ओल्या गोऱ्या धूप करून त्या बाईच्या डोळ्यातले सगळं पाणी निघून जातं तरी ती गोरी उपदेश करणारा मरायचं काम येतो. चला आता आपण कुठे आहोत हे ज्याचे त्याने तपासायचं. चला, उत्तम अधिकारी उत्तम जिज्ञासू आहे. चला, जो सद्गुरु कृपेने उपोद्घातादी प्रक्रियांचा विचार करून मी स्वतः ब्रह्म आहे याप्रमाणे ब्रह्मात्मैक्याचे अपरोक्ष ज्ञान संपादन करतो तोच अधिकारी होय. बस. जो सद्गुरु कृपेने उपोद्घातादी प्रक्रियांचा विचार करून मीच स्वतः ब्रह्म आहे याप्रमाणे ब्रह्मात्मैक्याचे अपरोक्ष ज्ञान संपादन करतो तोच अधिकारी या ग्रंथाचा आहे. या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, ज्या 16 कला सांगितलेल्या आहेत, उपोद्घातादी प्रक्रिया शब्दाचा अर्थ काय आहे खाली लिहिले त्यांनी. अद्वैताचा बोध करण्याच्या कोणत्याही प्रकारास काय म्हणायचं, प्रक्रिया. विचारसरणी
काय म्हणायचं त्याला? विचारसरणी किंवा विचार करण्याची पद्धती, त्याला काय म्हणायचं? प्रक्रिया. इथे आपण नाही बोलत का कीर्तनामध्ये मी तुम्हाला एक प्रक्रिया सांगतो. प्रक्रिया सांगतो म्हणजे काय करतो की तुम्हाला एक विचारसरणी सांगतो किंवा एक पद्धती सांगतो. प्रश्न 32वा, त्या प्रक्रियाची नावे सांगा. त्यांनी सांगितलं बा त्या प्रक्रियेची आम्हाला काय सांगा? नावे सांगा. उत्तर, अ उपोद्घात, आ प्रपंचाचा आरोप व अपवाद, ई मी तीन देहाचा दृष्ट आहे. आता या ज्या 16 कला आहेत या 16 कलेची नावे इथे सांगितलेली आहेत. पहिली प्रक्रिया कोणती? उपोद्घात. विचार करण्यायोग्य विचारास मनात ठेवून अन्य धर्म अर्थ काम मोक्ष यांचं काय करणे? प्रतिपादन करणे, त्याला काय म्हणायचं? उपोद्घात. किंवा जे कार्य त्या ठिकाणी आपण आरंभ दिलेलं आहे त्याच्या कारणाचा विचार सांगणे, याला काय म्हणायचं? उपोद्घात. किंवा प्रश्नाचा, मी जे तुम्हाला प्रश्न करतोय त्या प्रश्नाचा जो हेतू आहे तर त्या हेतूच्या संबंधाने अन्य प्रश्नाचं चिंतन करणे, याला काय म्हणायचं? उपोद्घात. आपण काय विचार करायचा आपल्याला, मग आपण अगोदर विचार कशाचा केला? धर्म अर्थ काम आणि मोक्ष, याला काय म्हणायचं? उपोद्घात. आता हा दुसरा विचार कुठला करायचा? प्रपंचाचा आरोप व अपवाद. ही दुसरी जी कला आहे ती कोणती? आता प्रपंच आरोपवाद म्हणजे प्रपंचाचा आरोप आणि त्याचा अपवाद. तिसरी प्रक्रिया कोणती आहे? मी 3 देहाचा दृष्टा आहे. ई मी पंचकोशातीत आहे. मी पंचकोशातीत आहे. आता हे पुढे आपल्याला शिकायचं सर्व. ओ मी 3 अवस्थांचा साक्षी आहे. ओ प्रपंचाचे मिथ्यात्व. ए आत्म्याचे विशेषण. आई सच्चिदानंद विशेष वर्णन. ओ अवाच्य सिद्धांत वर्णन. औ सामान्य चैतन्य विशेष चैतन्य. क तोंडपद व तत्पदाचा वाच्यार्थ व लक्षार्थ आणि दोघांच्या लक्षार्थाची एकता. ख ज्ञानाच्या कर्माची निवृत्ती. ग सप्तज्ञान भूमिका. घ जीवनमुक्ती व विदेहमुक्ती. छ वेदांत प्रमेय. छ वेदांत पदार्थ संज्ञा अथवा लघु वेदांत कोश ही या प्रक्रियांची नावे होत. आता आपण या ग्रंथामध्ये जी काही आपण कला शिकणार आहोत त्या विचार चंद्रोदयाच्या ज्या कला आहेत त्या कला शिकणारे म्हणजेच ह्या सर्व काय आहे की प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियाची ही काय आहे की नावे आहे. या विचार चंद्रोदय ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? तर उत्तम जिज्ञासू आहे. उत्तम जिज्ञासू म्हणजे कोण? साधन चतुष्टय संपन्न जो तो उत्तम जिज्ञासू आहे. आणि सद्गुरूच्या कृपेने जो या उपद्घातादी ह्या सर्व प्रक्रियाचा जो विचार करतो तो या ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी. आणि त्यालाच या ठिकाणी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊन तो काय होतो की मुक्त होतो. याच्या खालच्या का पुढे द्वितीय करा. बस चला द्वितीय करा. खाली काय ते आहे भरले वाचून टाकू. टिप क्रमांक 3 अ आ उ ख व ग या प्रक्रियामध्ये प्रपंचाचा विचार आहे. हे बघा आता वर ज्या काही प्रक्रिया दिलेल्या आहे अ ला आ उ ख व ग या ज्या प्रक्रिया आहेत ह्याच्यामध्ये प्रपंचाचा विचार केलेला आहे, संसाराचा विचार केलेला आहे. आ मी कोण आहे याचा विचार ई व उ प्रक्रियामध्ये केलेला आहे. हा मी कोण आहे याचा विचार या 3 कलेमध्ये केलेला म्हणजे ई व उ या प्रक्रियामध्ये केला आहे. ई परमात्मा कोण आहे याचा विचार औ प्रक्रियेत आहे. परमात्मा कोण आहे याचा विचार औ प्रक्रियेत आहे. ते वरच आहे बरं का. हे जे वर आहे ना चांगला अभ्यास करून घ्यायचे. ई ब्रह्म व आत्मा या दोघांच्या स्वरूपाचा विचार ए आई ओ क व घ या प्रक्रियेत केलेला आहे. त्याच्यामध्ये हे हा विचार केलेला आहे. उ पंचदश व ब्रह्म आत्म्याच्या स्वरूपाचा विचार पंचदश प्रक्रियांच्या ठिकाणी केला आहे. सर्व प्रक्रियाचे तत्व पदार्थाचे शोधन व त्याचे ऐक्य निश्चय हे प्रयोजन आहे. पंचदश म्हणजे 15 आणि ह्या ज्या 15 प्रक्रिया आहेत त्या 15 प्रक्रियामध्ये ब्रह्म आत्म्याच्या स्वरूपाचा विचार पंचदश प्रक्रियांच्या ठिकाणी केला आहे. सर्व प्रक्रियांचे तत्व पदार्थाचे शोधन व त्यांचे ऐक्य निश्चय हेच प्रयोजन आहे. हे बघा इथे ज्या आता 15 प्रक्रिया प्रतिपादन केल्या आहेत त्या सर्व प्रक्रियांचं प्रयोजन काय आहे हा जो विचार आहे किंवा ह्या ज्या 15 कला आहेत म्हणजे 16 कला उपद्घात असत या सर्व कलेंचा किंवा या प्रक्रियांचा हेतू काय आहे, त्याचं फल काय आहे,
याचं जर चिंतन केलं, त्यांनी सांगितलं तत्त्वम पदार्थाचं शोधन हे त्यांचं ऐक्य निश्चय. शोधन म्हणजे काय? त्यांचं ऐक्याचा निश्चय. ऐक्याचा निश्चय म्हणजे कोणाचा? तत्पद आणि त्वमपद, वाच्यार्थ जीव आणि ईश्वर यांचं ऐक्याचं त्या ठिकाणी निश्चय, हेच त्याचं काय आहे की प्रयोजन. सोप्या भाषेमध्ये या सर्व विचार चंद्रोदय ग्रंथाचं परम प्रयोजन कोणतं? तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हेच त्याचं काय आहे की परम प्रयोजन. मग तत्पदाचं चिंतन केले जाणार आहे. तत्पद वाच्यार्थाचं चिंतन, तत्पद लक्षार्थाचं चिंतन, तोमपद वाच्यार्थाचं चिंतन, तोमपद लक्षार्थाचं चिंतन. पण या सर्व प्रक्रियांचा जर विचार केला तर सर्व प्रक्रियाच्या माध्यमातून आपल्याला फल काय मिळणार आहे? तर फल आहे जीवन मुक्त व्हायचं, मुक्त व्हायचं आणि तत्त्वम पदार्थाचं शोधन. अथ द्वितीय कला प्रारंभ. इति श्री विचार चंद्रोदय दर्शनी. इति श्री विचार चंद्रोदय दर्शनी समाप्त करा ना तिला. इति श्री विचार चंद्रोदय दर्शनी उपोद्घात वर्णनामिका प्रथम कला समाप्ता. बस आज आपला मला वाटतं कितवा पाठ आहे? 8वा पाठ. आपल्या 8व्या पाठामध्ये आज आपली काय झाली की ही प्रथम जी कला आहे, आणि ती कला म्हणजे कोणती आहे? तर उपोद्घात वर्णन नामिका प्रथम कला काय झालेली आहे की समाप्त झालेली आहे. आज आपण द्वितीय कलेला आरंभ करीत आहोत. अथ द्वितीय कला प्रारंभ. हाच वाचायचं कोणतं? मनहर छंद नाही. वाचा ना बाबा, ते छंद आहे ते. प्रपंचारोप अपवाद. प्रपंचारोप अपवाद मनहर छंद. छंद आहे तो एक राग. आपण आपल्याकडे जसं म्हणतो तसं ते आपल्याला काही ते येणार नाही, पण सरळ वाचून टाका. प्रपंचारोप अपवाद करीब निष्प्रपंच वस्तू ब्रह्मजानिके अवस्तू मायादिक भानिये ब्रह्म माया सबंधरू जीव ईश भेद तीन षट ए अनादितान्वे ब्रह्मानंत मानिये वस्तुमय अवस्तु कर कथन आरोप बाधी अवस्तु वस्तु कथन अपवाद गानिये गुरु के प्रसाद यह मुक्ति गुरु के प्रसाद यह युक्ति जानी पितांबर तज तम का रज आरज निज जानिये. हे पंडित पितांबरजी दास यांनी केलेला हा काय की दोहा आहे. आणि त्या दोह्यामध्ये खाली आपण जे आता चिंतन करणार आहोत ते सर्व त्या दोह्यातील काय करणार आहोत? चिंतन करणार आहोत. ही द्वितीय कला आहे, दुसरी कला आहे. आणि या कलेमध्ये प्रपंचारोप अपवाद म्हणजे शुद्ध ब्रह्मावर प्रपंचाचा अध्यारोप करायचा आणि त्या अध्यारोपाचा निराश करून जे अपवाद आहे त्या अपवादाचं काय करायचं? चिंतन करायचं. आणि शुद्ध चैतन्याचं आपल्याला काय झालं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. हे बघा, आपण जर याचं चिंतन केलं तर वेदांत शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या काय की प्रक्रिया आहेत. खरं ब्रह्मस्वरूपाचं जर आपण मूळ चिंतन केलं तर ब्रह्म म्हणजे काय, त्याचे अनेक लक्षणं सांगितलेली. पैकी एक लक्षण असं आहे की जे कोणाचं कारण नाही आणि जे कोणाचं कार्य नाही त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. जे कोणाचं कारण नाही आणि जे कोणाचं कार्य नाही. कोणाचं कारण नाही म्हणजे ज्याने कोणाला निर्माण केलं नाही, उत्पन्न केलं नाही, म्हणून ते कोणाचं कारण नाही. आणि जे कोणाचं कार्य नाही म्हणजे ज्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही, म्हणजे ज्याने कोणालाच उत्पन्न केलं नाही आणि ज्याला कोणी उत्पन्न केलं नाही त्याचं नाव काय आहे? ब्रह्म. नाही कळालं? जे कोणाचं कारण नाही आणि जे कोणाचं कार्य नाही. तुम्ही कोणाचं कारण असतो दृष्टीने जर आपण बोललो तर तुमच्या आई वडिलाचं कार्य तुम्ही आणि तुमचं कारण कोण आहे? तुमचे आई वडील. म्हणजे तुमचे आई वडील हे तुमचे कारण आणि तुमचे मुलं बाळ हे तुमचं कार्य. असं आहे का नाही? ब्रह्म तसं आहे का? जे कोणाचं कारण आहे का? नाही, कोणाचंच कारण नाही. बरं, जे कोणाचं कार्य आहे का? नाही. दुसरी प्रक्रिया, जे कोणाचं कार्य नाही आणि ज्याचं कोणी कार्य नाही, एकच आहे, ते अर्थ एकच आहे. पण कारणाचा आणि कार्याचा जर विचार केला
जे कोणाचं कारण नाही आणि ज्याचं कोणी कारण नाही त्याचं नाव ब्रह्म. जे कोणाचं कार्य नाही आणि ज्याचं कोणी कार्य नाही त्याचं नाव काय ब्रह्म. जे नाही विश्व नाही. हा मग आपल्याला आता ब्रह्म आपण चिंतन कोणाचं करायला इथे ब्रह्माचं, ईश्वराचं नाही. आणि म्हणून ईश्वर, ब्रह्म, जीव, माया या वेदांत शास्त्रामध्ये हे शिकत असताना अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवण्याच्या काय की या गोष्टी आहेत. अगोदर आपला मूळ विषय हा चालला की शुद्ध ब्रह्म कसं आहे, जे कार्य ना कारण आणि हेतू ना उपादान, जे कोणाचं कार्य नाही आणि ज्याचं कोणी कारण नाही. गुरुजी म्हणायचे ज्याला मायबाप नाही आणि ज्याला लेकरं बाळ नाही त्याचं नाव ब्रह्म. ज्याला कोण नाही म्हणतो पांडुफारा मायबाप नाही. मायबाप नाही म्हणजे काय नाही कारण, आणि ज्याला लेकरं बाळलं नाही, लेकरं बाळ नाही म्हणजे काय कार्य. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण पडलेली, मागण पुढून बसायचं, त्याला माग कोणी नाही पुढेही कोणी नाही, असं जे असेल त्याला काय म्हणायचं ब्रह्म. आणि म्हणून संन्याशास ब्रह्म म्हणतात. कोण काय म्हणतात ब्रह्म. आणि ब्रह्मापेक्षा तो श्रेष्ठ आहे. जाऊ द्या, विषय हा चाललेला आहे की मूळ ब्रह्म असं आहे की ज्याच्याकडे कोणाचं कारण नाही, जे कोणाचं कार्य नाही, जो स्वतः कोणापासून उत्पन्न झालेला नाही आणि ज्यानं या विश्वात काळीही सुद्धा उत्पन्न केलेली नाही, त्याचं नाव काय आहे ब्रह्म. आणि आपल्याला अशा ब्रह्माची अनुभूती घ्यायची आणि ती अनुभूती घेण्या अगोदर आपल्याला त्या ब्रह्माचं काय करून घ्यायचं, ज्ञान करून घ्यायचं. आणि म्हणून त्या ब्रह्मावर न झालेल्या प्रपंचाचा आरोप करायचा. काय करायचा? न झालेला प्रपंचाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अनिर्वचनीय स्वरूप मायेच्या द्वारे. आता प्रपंच झालेला नाही, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अनिर्वचनीय पदार्थ आहे ते मायेच्या द्वारे उत्पन्न झालेले आहे. कशाच्या द्वारे? असं जे संक्षेपानं किंवा विस्तारानं सांगणे त्याला म्हणायचं अध्यारोप. त्याला काय म्हणायचं? अध्यारोप. आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलं, अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते शिष्यानां बोधसिद्ध्यर्थम तत्वज्ञे कल्पित क्रमा. काय सांगितलं त्यांनी? अध्यारोपापवादाभ्याम, अध्यारोप आणि अपवाद हे जे सांगायचं तर निष्प्रपंच असलेल्या ब्रह्माचा प्रपंच. काय? निष्प्रपंच असलेल्या ब्रह्माचा प्रपंच, अध्यारोप. वास्तविकता अध्यारोप सांगायची काही गरज नाही. पण शुद्ध ब्रह्म मग कसं आहे, त्याच्या संबंधी बोलायचं कसं? तर नसलेल्या, न झालेल्या प्रपंचाचा त्याच्यावर काय करायचा? आरोप करायचा. आणि तो प्रपंच नाही म्हणून त्याचा निषेध करीत करीत निषेधावधीभूत जे राहतं त्याचं नाव आहे ब्रह्म. आता हे तुम्हाला कळायला जड जाईल, मला हे पक्क माहिती आहे. या ज्या प्रक्रिया आहे या प्रक्रिया शिकत असताना तंतोतंत आपल्याला शिकायच्या. वेदांत तत्वज्ञानामध्ये पहिला वाद कोणता सांगितलेला आहे? अजातवाद. अजातवाद म्हणजे काय? अ म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म आणि वाद म्हणजे प्रक्रिया. ज्याचा जन्म झाला नाही त्याच्याविषयी काय प्रक्रिया सांगायची महाराज? काही सांगता येते का? नाहीये. प्रपंच तो एक झाला होता, हेतो समळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. पण त्याच्यानंतर कोणता वाद आहे? अहो, आम्ही म्हणायलो की प्रपंच नाही आणि तुम्ही म्हणून राहिले प्रपंच आहे, तो कसा आहे? सत्य आहे. मग कोणता वाद सांगायचा? विवर्तवाद. त्या विवर्तवादाच्या पोटात पुन्हा दोन वाद, दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद. सोप्या भाषेत बोलतो तुम्हाला. रज्जूवर सर्प दिसला
तर त्या रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो सर्प आहे का तो न उत्पन्न झालेला सर्प आहे खरा? म्हणजे असलेला सर्प आहे का नसलेला सर्प आहे? नसलेला सर्प आहे. रज्जूवर भासलेला जो सर्प आहे तो असलेला आहे का नसलेला आहे? तर नसलेला. तुम्हाला जर असं विचारलं की रज्जूच्या ठिकाणी सर्प केव्हा होता, केव्हा आहे आणि केव्हा होणार, काय होता नाही, आहेही नाही आणि होणारही नाही. पण तुम्ही म्हणून राहिले आम्हाला सर्प दिसला, मग आम्हाला त्याची संगती सांगावी लागली. मग तो उत्पन्न झाला आणि दिसला. एक लक्षात घ्या, पदार्थ सत्यत्वानं त्या ठिकाणी प्रतीतीस येऊ का मिथ्यात्वानं येऊ, पण ज्या अर्थी पदार्थाची प्रतीती येते त्या अर्थी त्या पदार्थाची उत्पत्ती ही मानावीच लागते. हे शास्त्र आहे. कारण पदार्थ उत्पन्न न होता कधीच प्रतीतीला येणार नाही. तो उत्पन्न होऊनच येतो. हा, मग त्याच्या प्रतीतीची संगती आपण कशी लावली? स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय अशा प्रकारचा तो पदार्थ उत्पन्न होऊन आपल्या समोर भासला. म्हणून मूळ जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे? असंग आहे, निर्विकार आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. त्याच्या ठिकाणी ते ब्रह्म असं आहे का तसं आहे? कसं आहे? असं म्हणता येत नाही आणि तसंही म्हणता येत नाही. आपुलेनी रंगे येत होते ओ साजनी आणि तव एक वनवासी अलिंगी हो. ती बुद्धी म्हणते मी माझ्या रंगामध्ये येत होते. ती बुद्धी होती जिज्ञासू. आपुलेनी रंगे येत होते ओ साजनी, मी माझ्या रंगामध्ये, माझ्या त्या ढंगामध्ये मी येत होते. ते एकदम वनवासीने त्यानं मला काय दिलं की आलिंगन दिलं. मग विचारलं कसा होता तो वनवासी? बोले ना आणि बोलू दे ना. तूही बोले ना आणि मलाही बोलू दे ना. काय बोलायचं? ब्रह्म कसं आहे? मग तुम्ही असं म्हणणार तुम्ही कसं काय बोलून राहिले? आता ब्रह्माच्या ठिकाणी काहीच बोलणं नाही हे कळण्यासाठी हे बोलणं आहे. काय? ब्रह्माच्या ठिकाणी काहीच बोलणं नाही हे बोलण्यासाठी वेदशास्त्रही बोलले. जाहिराती माहिती ना तुम्हाला? बऱ्याच ठिकाणी जाहिराती लावल्या असतात. इथे अमुक अमुक क्लास सुरू आहे, इथे MSCIT सुरू आहे, इथे DTPचे क्लासेस घेतले जातात, इथे चांगल्या प्रकारचं आमचं काय की दुकान आहे. आणि एका ठिकाणी एक जाहिरात लावलेली होती की येथे कोणीही जाहिरात चिटकू नये. काय? जाहिरात चिटकू नाही. एक माणूस म्हणू लागला का मग ही जाहिरात नाही का? अरे बाबा, दुसऱ्या जाहिराती चिटकू नाही म्हणून आमची ती जाहिरात आहे. आम्ही जे बोलून राहिलो ते कशासाठी बोलून राहिलो की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बोलणं नाही. कारण ते मन वाचातीत ब्रह्माचं काय आहे की स्वरूप आहे. आणि म्हणून आजात सर्व प्रक्रियांचा अंतर्भाव शेवटी आजातवादातच होतो. त्याच्यात होता अनुभव. तुम्ही आपण हे सर्व जरी शिकलो तर शिकून शिकून कुठे जाणार आहे? शेवटी आजातवादात. पण आजातवाद कळतो कुणाला? कोण असं भाग्यवान आहे? मी मागे तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं होतं की आठवडी बाजारामध्ये किंवा यात्रेमध्ये कटलरी दुकानदाराचं तुम्ही चांगलं निरीक्षण करा. ते कटलरी दुकान ते मोटरसायकलवर आणतो बा, दोन ते बोध ते पोताडे ते भरून आणतो ते, आणि त्याच्यामध्ये आणतो ते आरशे, कंगवे, नको ते खेळणे, काही पिणं वह्या सगळ्या आणतो. आणि यात्रेमध्ये एकदा बसल्यानंतर तो काही नाही महाराज एक असं तप्पड खाली टाकतो आणि त्याच्यावरती मांडणी करतो. मांडणी करताना एवढी व्यवस्थित मांडणी करतो बघा. त्या लोकांचा थोडा आदर्श घ्यायला पाहिजे. त्यांच्या वह्या जिथे राहतात ना तिथेच वह्या राहणार. कोणत्याही बाजारात गेले तरी त्यांच्या आरशी जिथे राहतात ना तिथेच राहणार. त्या कटलरी दुकानाच्या समोर मनुष्य गेला की त्याला असं वाटतं काहीतरी घ्यावं. आणि रात्री म्हणजे संध्याकाळी 6 वाजता घराकडे जायच्या वेळेस मांडणी करतो, एकदम पोत्यात घालतो, एकदम पोत्यात घालून त्याला घरी जायचं असतं. तसं हे सध्या आपल्याला व्यवस्थित मांडणी करायची म्हणजे अध्यारोप करायचा. काय करायचा? आणि अध्यारोप केल्यानंतर शुद्ध ब्रह्माचं त्या ठिकाणी ज्ञान व्हायच्या वेळेस या सर्वाचा काय करायचा? निराश करायचा. काय करायचं? रज्जूवर भासलेला सर्प कसा मिथ्या आहे ह्याच्यासाठी किती खल केला महाराज, किती चिंतन केलं, आणि शेवटी मग ज्ञान कोणाचं झालं? रज्जूचं. शेवटी कशाचं कोणाचं झालं? तसं अगोदर
जग नाही आणि जगाचा काय घातलेला आहे त्याच्यावर आरोप. जाऊ द्या, काही जंतू एवढे बारीक आहे, एवढे इतके सूक्ष्म आहे, तुम्ही ते मायक्रोस्कोप म्हणतात ना, त्याच्यातून सुद्धा ते दिसत नाही की त्यांचं काय परिमाण काय, त्यांचं म्हणजे केवढ्या आकाराचे, इतकी सूक्ष्म आहे. या वैज्ञानिक लोकांनी काय केलं माहितीये का, एक असं अर्धा इंच व अर्धा इंचची एक पेटी केली, काय केली, एक पेटी, एक बॉक्स, आणि त्याच्यामध्ये तो जंतू घातला आणि त्याच्यामध्ये केमिकल्स टाकून दिलं, आणि त्या केमिकल्समुळे त्या एका जंतूचे 1,00,000 जंतू होतील. किती होतील? ते 1,00,000 जंतू झाले, आणि ते 1,00,000 जंतू त्या बॉक्समध्ये काय झाले, असे अगदी एकमेकाला चिकटून राहिले ते. मग यांनी काय केलं की अर्धा इंचामध्ये 1,00,000, अर्ध्या इंचामध्ये जर 1,00,000 जंतू, तर मग ते एकाचा परिणाम किती असेल, आणि म्हणून त्याचं मोजमाप काढलं. काय काढलं मग, त्या एकाचे 1,00,000 केले, हा अध्यारोप. काय झाला? अध्यारोप. आणि मग त्याच्यावरून एक केवढा आहे हा अपवाद. कळालं का तुम्हाला? हे बघा, अगदी सोपं सांगतो तुम्हाला. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, हे 3 देह आहे का नाही? मग आता हा आरोप आहे का वस्तुतः आहे? खरं जर पाहिलं तर आरोपच आहे. आत्मस्वरूपावर भासलेले हे 3 काय आहे? देह आहे. वास्तविक आता सर्वच जर ब्रह्म आहे तर देह ब्रह्म नाही का? आहे. पण हा काय झाला त्याच्यावर आरोप. पण तुम्हाला हे कळत नाही मी ब्रह्म आहे म्हणून. मग स्थूल देह तुम्ही आहे का? तर नाही. सूक्ष्म देह तुम्ही आहे का? तर नाही. कारण देह तुम्ही आहे का? नाही. मग तुम्ही कोण आहे? ते या सर्वाला जे अधिष्ठान जाणणारा तुम्ही आहे. मग हा झाला काय? अपवाद. आणि म्हणून अध्यारोपाची आणि अपवादाची प्रक्रिया जवळजवळ सर्व स्मृती या ग्रंथामध्ये वापरलेली आहे. कारण शंकराचार्यांनी लिहिलंच ना, अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते शिष्यानां बोध सिद्ध्यर्थम तत्वज्ञ कल्पित क्रम. हा शिष्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना उपदेश व्हावा म्हणून ही अध्यारोप अपवादाची काय आहे? प्रक्रिया आहे. हे शिकावंच लागेल. याच्यासाठी मागे मी आपल्याला एक दृष्टांत सांगितला होता. एक संस्थानिक असतो, राजा असतो, मोठा असतो, त्यास 3 मुलं असतात. राजा फार मोठा असतो, राजा चतुर असतो. राजा हयात असतानाच त्याने 3ही मुलाची वाटणी पत्रकं करून ठेवली. आणि तुम्हाला तुमच्या पश्चात तुमच्या मुलांचे भांडणं होऊ नये असं वाटत असेल, हे तुम्ही करून ठेवायला पाहिजे. त्यानं बरोबर वाटणीपत्रक करून ठेवले. आता वाटणीपत्रक करीत असताना तुम्हाला माहिती आहे, घर जर चांगलं आलं त्याला 4-2 बैल कमी देतात, एखादं ट्रॅक्टर कमी देतात. ट्रॅक्टर आलं तर त्याला समजा दुसरं काही कमी देतात. राजाने बरोबर ते सर्व वाटणीपत्र करून ठेवली. आणि राजा एकदम बद्री केदारनाथला गेला आणि अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं तो वारला, काही न बोलता. शेवटी त्या राजाचा अंत्यविधी पार पडला. 1 वर्षभर बरं चाललं, पण 3 मुलांचा कलह सुरू झाला, भांडणं सुरू झाली. आणि मग असा निर्णय घेतला की आपण आपसामध्ये विचार करून आपण वेगळं झालेलं चांगलं. ते हुशार होते, त्यांना माहित होते की आपल्या वडिलांनी नक्की दानपत्रामध्ये काय वाटणीपत्र करून ठेवली असती. म्हणून वडिलाची ते पेटी वगैरे उघडली, संदूक उघडला, त्याच्यामध्ये बरोबर वाटणीपत्रक होते. मोठ्या मुलाला कोणती जमीन, मधल्या मुलाला कोणती जमीन, लहान्या मुलाला कोणती जमीन, मोठ्या मुलास कोणता बंगला, राजवाडा, मधल्या मुलास काय, लहान्या मुलास काय, सर्व तंतोतंत. आणि 3ही मुलाने अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी महाराज द्वेष मत्सर न करता सर्व बरोबर वाटून घेतलं. पण एक वाटणीपत्र त्यांना सापडलं, आणि ते वाटणीपत्र जरा असं संक्षिप्त भाषेमध्ये होतं, कोड लँग्वेज, सांकेतिक भाषेमध्ये. ते होतं हत्तीचं. राजाकडे 17 हत्ती होते. किती हत्ती? 17. आणि त्या राजाने असं वाटणीपत्र करून ठेवलं की मोठ्या मुलाच्या समोर याला 1/9 हत्ती देण्यात यावी. मधल्या मुलाच्या समोर लिहिलं होतं याला 1/3 हत्ती देण्यात यावी. आणि लहान्या मुलाच्या समोर लिहिलं होतं याला 1/2 हत्ती देण्यात यावी. लहान्या मुलाला किती? 1/2, मधल्या मुलास 1/3,
आणि जो मोठा होता त्याला किती 1/9 हत्ती किती झाले 17 आहे. वर्तमान हत्ती किती आहे 17 आहे. वाटण्या होतील का? लहान्या मुलाचं वाटणीपत्र बघितलं 1/2 म्हणजे किती? जेवढा पदार्थ आहे, जेवढ्या वस्तू आहे त्यातील अर्ध्या वस्तू द्यायची. 1/2 म्हणजे त्यातले किती द्यायचा? अर्धा हिस्सा द्यायचा. 1/3 म्हणजे जेवढे काही वस्तू आहे त्यातला 3रा हिस्सा द्यायचा. आणि 1/9 म्हणजे जेवढे हिस्सा आहे त्यातले काय 9वा हिस्सा द्यायचा. आता 17 हत्तीतून जर अर्धे हत्ती जर द्यायचे लहान मुलाला तर काय करावं लागेल बबन दादा? हा 8.5 शक्यच नाही. ओ सगळे तज्ञ लोक, वकील लोक, राजाचे त्या ठिकाणी सल्लागार जे जुनेचे सर्व आले, पण कोणाचं काही डोकं चालेल ना? काय बरोबर वाटणी पत्र चुकीचं नाही, राजा चुकीचं लिहिणार नाही. बरं नाही म्हणावं तर हे करता येत नाही. असं म्हणता म्हणता त्या काळामध्ये त्या राजाचा जो दुसरा मित्र होता, दुसरा राजा, त्या राजास बातमी गेली आणि 6 महिने उलटले तरी ते वाटणी पत्र काय त्याच्यामध्ये फारसं काही भांडण करायची काही गरज नव्हती. काय 2 हत्ती इकडं 2 हत्ती तिकडे झाल्यानं काही होणार नव्हतं. परंतु वाटणी पत्राचं जे वर्म आहे हे नेमकं काय याच्याविषयी अपूर्वता निर्माण झाली. आणि मग त्या राजाने निरोप दिला की असं करा, मी अमुक अमुक दिवशी ते चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी 10 वाजता येतोय पाडव्याच्या दिवशी, तुम्ही सर्वांनी हजर राहायचं, तुमचे वाटणीपत्र वाटण्या वगैरे मी करून देतो. मग बाबा परिसरातील नवीन संपूर्ण राज्यातील लोक आले की हे वाटणीपत्र करतो कसा राजा? मग राजा आला तर राजा सुद्धा येताना तो राजाच होता, तो हत्तीवर अंबारीत बसून आला. आल्यानंतर त्याचं स्वागत वगैरे केलं. सगळी लोक ती बघायला महाराज. आणि बघायला म्हटल्यानंतर मग काय पाहायचं काम? 1 2 3 असे 17 हत्ती रांगेमध्ये बांधलेले. राजा आला, राजाला खाली उतरिलं मावताने आणि राजाने त्या मावताला सांगितलं की अंबारी खाली घे. ते अंबारी खाली घेतली आणि म्हणे या मुलांचे वडील म्हणजे हा राजा आणि मी अत्यंत जीवस्य कंठस्य मित्र होतो आणि म्हणून आपला हत्ती पलीकडल्या साईडला बांधून घे, पलीकडल्या बाजूला बांधून. इकडून 1 2 3 असे 17 आणि त्या राजानं स्वतःच हत्ती बांधलं. ते किती झाले? 18 हत्ती झाले. 18 हत्ती झाल्यानंतर पाहू दे म्हणे वाटणीपत्र आणि लहान्या मुलाचा अगोदर त्याला 1/2 हत्ती देण्यात यावी. म्हणजे आता 18 हत्तीतून किती हत्ती दिली त्याला? 9 हत्ती दिले. घे म्हणून तुझे 9 हत्ती. 9 हत्ती घेतले त्याने, तो निघून गेला. मग आता राहिला मधला, त्याला किती होते? 1/3 सह्याद्री 18. मधल्या मला सांगितलं 6 तुझे घेऊन निघून जाय. आणि मोठ्याला होते 1/9 म्हणजे 2 हत्ती येऊ लागले. 9वा हिस्सा म्हणजे किती? 9 दुने 18 म्हणजे 2 हत्ती. आणि त्या मोठ्या मुलाला 2 हत्ती देऊन टाकले. किती झाले पांडुरंग मला सगळे हत्ती? आता पहिले 9 9 6 15 आणि 15 आणि 2 चला म्हणे आपला हत्ती घेऊन. आता काय झालं? आता हे झालं त्यांचा हिशेब लागण्याकरता, त्यांच्या वाटण्या होण्याकरता त्याने स्वतःचा जो 18वा हत्ती घातला हा अध्यारोप. काय झाला? अध्यारोप झाला. त्याला काय म्हणायचं? आणि यांच्या वाटण्या झाला आणि त्याचा हत्ती उरला हा अपवाद. काय झाला? गणित सुटल्यानंतर तो काय झाला? अपवाद. हे बघा तुम्ही आता आपण गणित शिकलेलो आहोत. वर जर समजा 5 असेल आणि खाली जर 8 असेल आणि त्या 5 मधून जर 8 वजा करायचे असेल तर काय करावं लागतं? हातचा काय घ्यायची गरज आहे? बरं तो हातचा जसा घेतला तसाच जर ठेवला चालेल का? नाही नाही, तो हातचा पुन्हा ज्याच्याकडून घेतला त्याला द्यायला लागतो. म्हणजे याचा अर्थ तो गणित सोडण्यासाठी घेतलेला असतो. हातचा कशासाठी घेतलेला असतो आपण? तो फक्त वरच्या 5 मधून खालचे 8 काढायचे म्हणून 15तून 8 काढणं लागायचे. 15तून काय काढायचे? 8. आणि पुन्हा तो त्या ठिकाणी तो जे घेतलेला हातचा आहे तो जिथे त्याला देऊन टाकणार होतो. त्यावेळेस गणित सुटत. म्हणून अगोदर अध्यारोप करायचा आणि पूर्ण गणित सुटलं रे सुटलं की नंतर काय आहे मग अपवाद. मी अगोदर सांगितलं तुम्हाला की जिथे प्रपंचाचा आरोप करायचा, प्रपंचाचा आरोप करायचा आणि त्या प्रपंचाचा निषेध करायचा. काय करायचा? अगोदर प्रपंचाचा काय करायचा? ब्रह्मावर आरोप.
मग तो प्रपंच असत आहे का तर नाही, सत आहे का तर नाही. मग कसा आहे तो? सता सतो निलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणून तो नाही. मग त्याचा काय केला आपण? निषेध. प्रपंचाची निषेध मर्यादा संपल्यानंतर काही त्याचा निषेध करायचं काहीच शिल्लक राहत नाही. आणि नंतर निषेध करून 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 जे उरतं त्याला म्हणायचं निषेधावधिभूत. आणि ते काय की तुमचं स्वरूप, म्हणजे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म. देह मी हे नव्हे सरे. आणि उरला उरी कधी मागली तुकोवराय म्हटले, देहाच्या निराशे पाविजेया ठाया. याचा निराश करून वास्तविक पाहता निराश करायची काही गरज होती का? ते नाहीचे मुळात देह नाही. आपण कालच मला वाटतं शिकलो आपण की आत्मस्वरूपावर देह आणि ब्रह्मस्वरूपावर जगत कसं भासलं, हा प्रपंच कसा भासला? तर रज्जूवर सारखा, स्थानावर पुरुषासारखा, मरुभूमीवर मृगजळासारखा. म्हणजे नाही का? आहे का तो? नाही. पण आता त्याचा आरोप झालाच ना, मग काय करायचा? त्याचा निषेध करून 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 हे बघा, हे तुम्ही नाही, हे तुम्ही नाही, हे तुम्ही नाही, म्हणजे त्याचं काय होऊन राहिला? निषेध होऊन राहिला. पंचकोश तुम्ही नाही, 3 देह तुम्ही नाही, 3 अवस्था तुम्ही नाही, मन बुद्धी चित्त अहंकार तुम्ही नाही, स्थूल सूक्ष्म कारण तुम्ही नाही. मग आहे कोण? तर जे उरलं ते तुम्ही. हा काय झाला की अपवाद. म्हणून अध्यारोप अपवादाची प्रक्रिया ही अत्यंत काय की श्रेष्ठ आहे. आणि ही प्रक्रिया आपल्याला काय की शिकायला पाहिजे. कसं आहे ही प्रक्रिया? यालाच विवर्तवाद म्हणतात. आणि अगदी चांगल्या भाषेमध्ये याला एकतर्फी तडजोड म्हणतात. काय होतात? काय म्हणतात? एकतर्फी तडजोड. खरं तर तडजोड एकतर्फी कधीच होत नाही. तडजोड कधी होती माहिती आहे का? दुतर्फी होती. दोघांचे जर भांडणं झाले तर एकतर्फी तडजोड होऊ शकत नाही. जर झाली त्याला तडजोडच म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं नाही? एक मनुष्य 10 पावलं मागे सरकला तर किमान दुसऱ्याने निदान अर्धा पाऊल कोण मागे सरावं लागतं. त्याला काहीतरी सोडावं लागतं. तेव्हा काय होत असते? तडजोड. पण विवर्तवाद म्हणजे एकतर्फी तडजोड आहे. कोणाला काहीच टाकायचं नाही आणि कोणाला काहीच घ्यायचं नाही. म्हणजे कोणाला टाकायचं नाही आणि कोणाचं घ्यायचं नाही. आणि तडजोड तर मात्र झालेली. कशी झालेली आहे? जी अत्यंत विदेही स्थितीत जगणारे लोक होते. तुम्ही जर असं पाहिलं, हिमालय असेल, सह्याद्री असेल, सातपुडा असेल, पूर्वीच्या काळामध्ये हे ऋषी लोक विश्व हा शब्दच त्यांच्या कानावर नव्हता. फक्त ब्रह्म. काय? ब्रह्म स्वरूपात त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. फक्त ब्रह्म. सर्वम खलविदं ब्रह्म. अशा स्थितीमध्ये जीवन व्यतीत करणारे कोण होते की महात्मा. आणि एकीकडे बहुसंख्य वर्ग ब्रह्म नाही जग आहे तेही सत्य आहे. तो वर्ग काय? फक्त ब्रह्म आहे, जगत नाही. जगत हा बहुसंख्य वर्ग कोणता आहे? ब्रह्म नाही, जगत आहे आणि तेही सत्य आहे. अशा स्थितीमध्ये जगणारा वर्ग. 4 प्रकारचे वर्ग आहेत. किती प्रकारचे वर्ग आहे? एक वर्ग म्हणतो ब्रह्मही नाही आणि जगतही नाही, शून्यवाद. दुसरा काय म्हणतो? जगत आहे, ब्रह्म नाही, चार्वाकवाद. तिसरा काय म्हणतो? ब्रह्मही आहे आणि जगतही आहे. आणि चौथा वर्ग असा की त्यांचं म्हणणं जगत नाही, ब्रह्म आहे. माझ्याच बरोबर जगणारे माणसं. आणि मग आता एक वर्ग पाहिला अल्प, जगत नाही म्हणणारा, आणि इकडं बहुसंख्य वर्ग आहे, जग आहे आणि तो सत्य आहे समजणार. आणि या एकतर्फी तडजोडीचा आरंभ जर कोणी केला असेल तर आमच्या संतांनी. जास्त कोणी केला? पूर्वीच्या काळात केलाय, पण कोणी केला? संतांनी. संत गेले, ज्ञानोबराय, नाथ महाराज, तुकाराम महाराज त्या महात्म्याकडे गेले असतील. कहो जग आहे का? बोलू नका, जग नावाचा पदार्थ नाही, जग नाही. तुम्ही कशाला जग 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 विषयच काढू नका आमच्या पुढे. जग नाही असल्यावर म्हणा ना तुम्ही, जग नाहीच तर मग ते जगाचा विषय काय काढता? संत त्या ऋषी लोकांना म्हटले, जग तुमच्या दृष्टीने नाही, पण तुम्ही जग आहे ते मिथ्या आहे असं म्हटलं तर तुमच्या ब्रह्मात काही बिघाड होतं? म्हणे काहीच बिघाड होत नाही.
आमच्या ब्रह्मात काही बिघाड होत. तर तुम्ही जर एवढं म्हटले, काय म्हटले, मग जग आहे आणि ते रज्जू सर्पाप्रमाणे कसं आहे, मिथ्या आहे. ब्रह्मात काही बिघाड होतो का? म्हण नाही, ब्रह्मात काय बिघडवायचं काही गरज नाही. ते आहे म्हटलं काय, नाही म्हटलं काय, ते स्वरूप महिमेमध्ये ते आहे. ते मिथ्या म्हटलं काय, जग सत्यही म्हटलं तरी ब्रह्मात काही बिघड होत नाही. मग तुम्ही एक काम करा ना, जग आहे पण ते मिथ्या एवढं म्हणा ना आमच्यासाठी. मग ते म्हणू काय होतं, आमच्या ब्रह्मा अनुभूतीमध्ये तर काही बिघाड होत नाही. आणि या जगातील लोकांकडे आले म्हणे, करे जग आहे का? म्हणे वा वा, नाही तर कसं काय आहे, म्हणजे सत्य आहे का मिथ्या? म्हणजे सत्य आहे. संत म्हणाले, मूर्ख आहे रे तुम्ही. जग जर सत्य आहे तर आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला रे, आणि देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. हे जर सत्य असते ते मेले असते का रे? म्हणे हो म्हणे, खरंच आहे म्हणे, हे मेले नसते. अरे वेड्या, जग सत्य नाही, पण जग ज्याच्यावर भासलं ते सत्य आहे. जग कोणावर भासले? ब्रह्मावर भासलं, म्हणून जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. आणि त्या लोकांकडून काय म्हटलं, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. काय सोडलं कोणी काही सोडलं नाही, फक्त ते म्हणणं बदलवलं. पण याला म्हणायचे एकतर्फी जोडण, याला म्हणायचं अध्यारोप आणि अपवाद. तुम्हाला अगोदर शुद्ध ब्रह्माचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला जगताचा त्याच्यावर काय करावा लागतो, आरोप करावा लागतो. आरोप तर हा शब्द तुम्हाला माहित आहे. त्यानं कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही आणि तरी हा याने गुन्हा केला, हा काय झाला? तसं ब्रह्मावर जगत आहे का? तर नाही. त्याचा काय केला? याला म्हणायचं अध्यारोप. याला काय म्हणायचं? अध्यारोप. आणि मग त्या जगाचा निराश करण्यासाठी हे सगळं चालले महाराज. कसं भासलं, काय भासलं, कसे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय दोष, आपण विचारसागरामध्ये शिकलो. याचा निराश झाला की उरला उरी विठ्ठल. याला काय म्हणायचं? अपवाद. या अगोदर तुम्हाला बोललो की हत्ती घातला हा अध्यारोप आणि हत्ती उरला काय? अपवाद. तसं जगत हा ब्रह्मावर केलेला काय आरोप, तीन देह हा कुटस्थ चैतन्यावर केलेला काय आहे ते आरोप. आणि याचा निराश केला मग उरलेलं जे आहे ते काय की अपवाद. आणि उरतो कोण? ब्रह्म. उरतो कोण? आपण. हा काय का? म्हणून प्रपंच आरोप अपवाद ही प्रक्रिया अत्यंत सुंदर आहे. प्रपंचाचा अगोदर काय करायचा? आरोप. आणि नंतर उरलेलं जे आहे त्याला काय म्हणायचं की अपवाद. पण एक लक्षात घ्या, आरोप आणि अपवाद हा अधिष्ठानावरच होत असतो. कुठं होत असतो? ही पण अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर जो भासलेला पदार्थ आहे त्याच्यावर आरोप आणि अपवाद त्याचा होणार नाही. जो पदार्थ मुळातच मिथ्या आहे त्याच्यावर आरोप जरी केला तुम्ही आणि म्हणे त्याचा आता अपवाद करू जमणार नाही. सच्चिद आनंद घन असं जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्याच्यावरच आरोप केला जातो आणि शेवटी अपवादही सुद्धा त्याच्यावरच केला जातो. अपवाद हाही सुद्धा काय आहे? एक आरोपच आहे. वास्तविक पाहता अपवाद तरी काय म्हणायचं त्याला? ते पहिलं होतं का नाही? मग त्याला अपवाद काय म्हणायचं? जसं ब्रह्म पहिलं होतं का नाही? 17 हत्ती पहिले होती आणि असेच जर घेऊन गेले असते तर काही, पण आरोप केला म्हणून अपवाद म्हणावा लागला. हे काय अपवाद हा शब्द कशामुळे आला? जर आरोपच नसतं केला तर अपवादाची काय, अपवाद म्हणायची काय गरज होती? अपवाद हा व्यवहार कशामुळे झाला? आरोप केला म्हणून. आता तुम्ही जर म्हटले समजा मी मुक्त आहे, आम्ही कशाला मारायला सांगा तुम्हाला? तुम्ही जर म्हटलं मी ब्रह्मस्वरूप आहे, मी मुक्त आहे, आम्ही कशाला म्हणूया आरोपण? ह्या भानगडी कशा करताय? काहीच नाही. त्याच्यावर आता पुढे उद्या येणार आहे की हा आरोप कशामुळे झाला, कधी झाला. एक मनुष्य 350 रुपयाची फी भरून त्यानं पावती काढली आणि 3 घंटे दवाखान्याच्या बाहेर त्या ठिकाणी महाराज अगदी त्या ठिकाणी ताटकळत असा बसला आणि डॉक्टर कधी आणि पण बेल वाजली. डॉक्टरने याला बोलावलं आणि बोलल्यानंतर सगळं तपासल्यानंतर आता ही सुद्धा डॉक्टरची आपल्या अलीकडल्या काळातली शोकांतिकाच आहे. पहिल्याने नुसता त्या वैद्याने तो रोगी बघितला तो रोग सांगायचा, त्याला खरा वैद्य म्हणायचं. नंतर नाडी परीक्षा आणि आता तर त्याचे सगळा रिपोर्ट घेऊन येते पूर्ण. त्याला 15 मिनिट या अंगावून त्या अंगावून सगळं झाल्यानंतर पुन्हा विचारते काय होतं, काय तुम्हाला काय होतं, काय दुखतं म्हणे.
डॉक्टरने विचारलं तुमचं काय? म्हणून काहीच नाही. मग तुम्ही आले कशाला? म्हणजे आता नवीन दवाखाना बांधला, आलो नाही पाहायला. काय औषध देईल डॉक्टर त्याला? औषध कोणासाठी? जो दुखत आहे असं म्हणतो. एखादं दुखत नाही तरी त्याला वाटतं दुखतं, मग त्याला मनोरुग्ण म्हणायचं. कोणतं म्हणायचं? मग त्याला मानसोपचार तज्ञाकडे न्यायचं. आलं का तुमच्या लक्षात? दुखतच नाही. ज्ञानोबारायसाठी हे आहे का? तुकोबारायसाठी, नाथासाठी, सावताबापासाठी, गोरोबापासाठी, गजानन बाबा यांच्यासाठी हे नाही. आता आपण कुद्धूर राहिलो, सोप्या भाषेत आपण कमवून राहिलो, म्हणून हे 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 जे सगळे ते कोणासाठी? तुम्ही समजायले की हे काय की जग आहे आणि ते सत्य आहे, त्याचं वास्तविक पाहता. हे बघा, अहो ज्याचे नेत्रेंद्रिय चांगली आहे, स्पष्ट प्रकाश आहे आणि पिढ्यानपिढ्यापासून त्याला माहिती आहे की हा दोरखंड इथे पडलेला आहे, हा सर्प नाही, त्याला रज्जूवर भासलेल्या सर्पाच्या प्रक्रिया सांगावं लागेल तो नाही. ते झोपेत जरी असले त्याला माहिती आहे आपल्या घराच्या पुढे दोरी पडलेली. हा, ज्यांना ज्यांना दोरीवर सर्प दिसला, हार दिसला, त्याच्यासाठी सांगावं लागेल. मग काय सांगावं लागेल? रज्जू पहित चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम काय झाला? सर्पज्ञान. आणि तो मालक उठून आला म्हणे, या मालक इकडे म्हणे काय? हा जो सर्प आहे हा रज्जू पहित चैतन्य आश्रित जी अविद्या, तिच्या तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान. तो म्हणे तुम्हाला 12व्या हॉस्पिटलमध्ये नेतो मी. मला सर्पने ते माझं दोरखंड आहे ते इथंच पडलेले किती दिवसाचे, त्याच्यासाठी तो उपाय नाही. हे हा कोणासाठी आहे सगळा? की ज्याला जगत दिसून राहील, वास्तविक पाहता आहे ब्रह्म आणि दिसतं जगत, त्याच्यासाठी ही प्रक्रिया आहे. म्हणून अत्यंत मोलाची प्रक्रिया जर कोणती असेल तर प्रपंचाचा अगोदर काय करायचा? आरोप. न झालेल्या प्रपंचाचा आरोप करायचा आणि मग तो प्रपंच अनिर्वचनीय मायेच्या द्वारे कसा उत्पन्न झाला. काय? तो प्रपंच अनिर्वचनीय आहे, स्वतः सतन विलक्षण कसा आहे? अनिर्वचनीय. आणि तो मायेच्या द्वारे कसा उत्पन्न झाला हे संक्षेपाने किंवा विस्ताराने प्रतिपादन करणे, त्याचं नाव आहे प्रपंच आरोपापवाद. त्याचं नाव काय आहे? प्रपंचाचा आरोप आणि प्रपंचाचा अपवाद. चला, राहिलेल्या विषयी पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव